आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेना। राहुल जी कैसे है? परत तुम्ही माझ्याशी मी कैसे है फक्त हिंदी कसा आहेस विचारा ना विचारा ना कसा आहेस मी एकदम माझं ते कसा आहेस खूप फेमस आहे ना म्हणून मी जरा कैसे है यांनी सुरुवात केली होती। सो ऑल द बेस्ट, मस्त होऊ दे गाणं। झन झन नन छेडिल्या तारा झन झन नन छेडिल्या तारा झन झन नन छेडिल्या तारा पदिनुपूर बोलती तत्कारा पदिनुपूर बोलती तत्कारा झन झन नन छेडिल्या तारा झन झन नन छेडिल्या तारा। मदन मेनका मस्त मयूरी पम ग पम नि ध रे सा नि ध पम प सा नि ध पम प नि ध पम ध पम ग सा। मदन मेनका मस्त मयूरी आरस पानी रूप बिलोरी नर्तनातुनी आवर्तन है उधड़ी रंग पिसारा धन झन नन छेडिल्या तारा झन झन नन छेडिल्या तारा झन झन नन छेडिल्या तारा। खूप छान झालं राहुल, व्हेरी व्हेरी नाईस। आणि मला एका आमच्या सत्यजित साठी टाळ्या झाल्या पाहिजेत। वंडरफुल सत्य, वंडरफुल। क्या बात है यार राहुल। आत्ता तू गाताना पुन्हा एकदा पहिला जो राहुल होता ना तो ऐकायला आला, आम्हाला मजा आली मित्र। धन्यवाद। एक कम्प्लीट प्लेबॅक सिंगर साठी ज्या गोष्टी लागतात ना त्या तुझ्याकडे आहेत। मी ते ऍक्च्युली तू स्पर्धेला असाच आलाय, खूप तयार आहेस तू। मला एक आपले खूप अप्रतिम सिंगर आहेत, तुझा टोन तुझा आवाज ऐकून त्यांची आठवण आली, ते म्हणजे चंद्रशेखर गाडगीळ। तुझा आवाज अशी धार आहे तुझ्या आवाजाला, खूप चांगली। अरे ते मी तडफडतोय तशी धार माझ्या आवाजाला येण्यासाठी, ती तुला ओरिजिनल आहे। अप्रतिम गायलास बाबा, गॉड ब्लेस यू। थँक्यू सर। एका वाक्यात तुला सांगायचं म्हटलं तर एक तज्ञ सर्जन जसं एक अत्यंत हुशारीने सर्जरी कंप्लीट करून अगदी नकळत सगळं करून परत शिवून परत मोकळा होतो आणि घरी जाऊन हात धुवून झोपू शकतो ना, इतकं छान तू आत्ता घालास। त्याच्यात कुठलंही टेन्शन नाही, काय नाही। एक एक हरकत तुझ्या पूर्ण कक्षेत होती, तुझ्या पूर्ण कह्यात होती, गळ्यात पूर्ण वाजत होती, सूर तुझ्या कानात काय म्हणतात त्याला डोक्यात असा घनघन वाजत होता। आणि त्याच्यामुळे मला उगाच त्याच्यामध्ये काहीतरी खोड काढायची म्हणून मी काढणार नाही। तू अप्रतिम गायलास एवढं मी तुला सांगेन। एक गोष्ट मी तुला नक्की यावेळेला सांगेन, तुझ्याकडे प्रत्येक गाण्यासाठी एक काय लाख हरकती आहेत, काय असं घेऊन बसलायस तू कडेला तिजोरी बसणार म्हणतात ना, चलो आओ। जरा किफायतीने खर्च कर, प्रत्येक गाण्यात सगळंच उधळू नकोस। त्या गाण्याला जेवढं शोभतंय, त्या गाण्याला जेवढं लागतंय रुचतंय, एक अनालिसिस करायला सुरुवात कर की हाँ हे इतना बस है इसमें, ये अच्छा लग रहा है, ह्याच्यापेक्षा जास्त होईल ह्याच्यापेक्षा कमी होईल, हा वेगळा भाग। पण एक अगदीच उधळू नकोस आणि अगदीच जपून पण ठेवू नकोस। पण तू अगदी घेऊनच बसतो, अगदा काय म्हणतात त्याला गठ्ठा लावून बसतोस, तसं नको करूस, सगळंच उधळू नकोस। उत्तम गायलास। हे गाणं वाटतं तितकं सोपं नाहीये गायला, आणि मुळात झनझन जो शब्द आहे तो फार छान करत होतास, कारण त्याच्यामधनं तो नाद जर निर्माण नाही झाला तर तो झन म्हणण्याचा उपयोग नाही। मला ओव्हरऑल गाणं खूप आवडलं, कम्प्लीट वाटलं, व्हेरी गुड। थैंक यू दादा। मार्क मोजेगा। नहीं मुझे सिर्फ मार्क्स देखने से पहले सिर्फ एक बात ये बोलनी है, क्योंकि मैं शायद दोबारा कभी ये मौका मिले ना मिले, मुझे इतना वेट था कि आप लोग कब आओगे यहाँ पे और कब मैं कुछ तो, और तब तक मैं यहाँ पे रहूंगा नहीं रहूंगा, मुझे इस बात की बहुत चिंता थी। अब सपना पूरा हो गया। हो आता मार्क्स बघूया। आई प्रॉमिस यू यू आर ऑन आवर लिस्ट, डोंट वरी। आई प्रॉमिस यू। थैंक यू सर।